नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुष्ठु गृहीतः चौरः या पाठाचा भाषाभ्यास. तर पहिला प्रश्न बघूयात. उचितम पर्यायम चिनुत. कस्य धनस्यूतः लुप्तः? तर देवदत्तस्य. गृहे कति भृत्याः आसन्? षड्. वीरबलः कस्य मित्रं धनिकस्य? श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिंता कस्य चित्ते जायते? दासस्य. त्यानंतर आपण बघूयात पुढील प्रश्न. कः कं वदति? पश्यन्तु एताः मायायष्टिकाः. तर हे वाक्य कोणी कोणाला म्हटलेलं आहे? वीरबलः सेवकान वदति. तर हे बघा, जो म्हणणारा असतो तर तो नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये आणि ज्याला म्हटलं जातं तो द्वितीय विभक्तीमध्ये. त्यानंतर बघा पुढील वाक्य. मित्र अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय. तर हे वाक्य वीरबलः धनिकं वदति. त्यानंतर बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न तिसरा. माध्यम भाषया उत्तरं लिखत. वीरबलेन चौरः कथं गृहीतः? या प्रश्नाचा अर्थ असा होतो की बिरबलाने चोराला कसं पकडलं. तर आता बघा, आपल्याला ज्या वेळेला उत्तर लिहायचं असतं त्यावेळेला त्या पाठात हा जो प्रश्न आहे तो कुठल्या पाठातनं घेतलेला आहे त्याचा संदर्भ देणं आवश्यक असतं. त्यानंतर जो लेखक आहे त्याचा जर उल्लेख केलेला असेल तर तो सुद्धा आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागतो. तर याचं उत्तर अशा प्रकारे असेल बघा. हा प्रश्न सुष्ठु गृहीतः चौरः या पाठातील असून बिरबलाने चोराला कसे पकडले हे सांगितले आहे. देवदत्ताच्या घरी चोरी झाल्यावर आपल्या घरात काम करणाऱ्या सेवकांपैकीच एक चोर असावा असा त्याचा संशय असतो. चोर शोधण्यासाठी तो बिरबलाची मदत घेतो. बिरबल चोर पकडण्यासाठी एक युक्ती करतो. सगळ्या सेवकांना एक एक काठी देतो व त्यांना सांगतो की या मायायष्टिका आहेत. ज्याने पण चोरी केलेली असेल त्याची काठी बोटभर छोटी होईल. हे ऐकल्यावर ज्याने चोरी केलेली असते तो उद्या आपली चोरी पकडली जाईल या भीतीने आधीच आपली काठी बोटभर कापून टाकतो. दुसऱ्या दिवशी त्याची काठी छोटी पाहून बिरबल ओळखतो की हाच चोर आहे. अशा प्रकारे युक्तीने मोठ्या चतुराईने बिरबलाने चोराला पकडले. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. स्तंभ लेखनम कुरुत. यामध्ये एका स्तंभामध्ये विशेषण आणि दुसऱ्या स्तंभामध्ये विशेष्य दिलेले आहेत. तर यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर एक नेहमीसाठी लक्षात ठेवा, बरेचदा तुम्ही कन्फ्यूज असतात की कशा प्रकारे आपण याच्या जोड्या जुळवायला पाहिजेत. तर एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की जी लिंगवचन विभक्ती विशेषणाची तीच विशेष्याची तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची असते. आणि म्हणून जर प्रथमा विभक्तीमध्ये विशेष्य असेल तर त्याचं विशेषण सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे. तर त्यामुळे असं जर लक्षात ठेवलं तर ती जोडी जुळवायला सोपी जाईल. बघा, समानोन्नतयाः यष्टिकाः सर्वान् भृत्यान् लुप्तः धनस्यूतः गृहीतः चौरः अशा प्रकारे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघूयात. विरुद्धार्थक शब्दानां युग्मं चिनुत लिखत च. तर विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर त्यांच्या जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. बघा, पूर्वम पश्चात, गताः आगताः, दीर्घा ह्रस्वा. त्यानंतर जागरितः त्याचा विरुद्धार्थी शब्द सुप्तः, भृत्यः त्याचा विरुद्धार्थी स्वामी आणि धनिकः दरिद्रः. त्यानंतर या पाठातील शेवटचा म्हणजे 6वा प्रश्न आपण बघणार आहोत. पाठात समानार्थक शब्दम चित्वा रेखाचित्रम पूरयत. तर बघा, यामध्ये तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर त्या समानार्थी शब्दांना पाठामध्ये जो समानार्थक शब्द पुन्हा आलेला आहे तर तो आपल्याला इथे लिहायचा आहे. पहिली आकृती बघा. धनाढ्यः धनवान इभ्यः धनसंपन्नः. तर हे कुठल्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? त्याचा अर्थ असा होतो धनवान. तर त्यासाठी शब्द पाठामध्ये आलेला आहे धनिकः. त्यानंतर स्तेनः पाटच्चरः तस्करः मोषकः. यासाठी पाठामध्ये जो शब्द आलेला आहे तो आहे चौरः. त्यानंतर बघा तिसरा. सुप्तिः स्वपा शयनम स्वापः. तर यासाठी म्हणजेच झोप असा त्याचा अर्थ होतो या सगळ्या शब्दांचा. तर त्याचा समानार्थक शब्द पाठामध्ये समानार्थी शब्द जो आलेला आहे तर तो आहे निद्रा. त्यानंतर चौथी आकृती जी आहे तर सेवकः चेटकः, किंकरः परिचारकः, दासः दासेयः. तर या सगळ्यांसाठी पाठामध्ये आलेला समानार्थी शब्द आहे भृत्यः म्हणजेच नोकर किंवा सेवक.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.